कीर्तनाची वारी देवाची ये वारी कीर्तनाची वारी। चांगदेव महाराज विचार करतायत हा कोण महात्मा आहे ज्याच्या हातून रेड्या बोलावा, मेलेला मनुष्य जिवंत व्हावा, स्त्रीचा पुरुष उभा करावा, असा कोण महात्मा आहे त्याच्या भेटीसाठी मला जावं असं वाटतंय, असं चांगदेव महाराजांना वाटतंय। चांगदेव महाराज विचार करतायत परंतु भेटीला जाण्या अगोदर आपण एखादं पत्र लिहू, पत्र लिहिण्यासाठी घेतायत परंतु पत्रात मजकूर काय लिहावा ते समजेना चांगदेव महाराजांना, कारण तीर्थरूप लिहावं, वयाने लहान आहेत परंतु मूर्ती महान आहे, आशीर्वाद लिहावा काय लिहावं ते कळेना, शेवटी कोरपत्र पाठवतात आणि ते कोरपत्र मुक्ताबाईने बघितल्यानंतर मुक्ताबाई सांगते, हसले आणि मुक्ताबाई म्हणते 1400 वर्ष काळावर मात करणारा चांगदेव कोराच राहिला। शेवटी त्याच पत्रावरती ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ दादांच्या आशीर्वादाने 65 ओव्या लिहिल्या आणि पुन्हा ते पाठवलं, तेच म्हणजे चांगदेव 65। आणि त्या ओव्या चांगदेव महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर चांगदेव महाराजांना त्या ओव्याचा अर्थ लागेना, शेवटी विचार करतायत की त्या ज्ञानोबरायांच्या त्या ज्ञानोबाच्या भेटीसाठी आपण जावं। रेड्यावरती त्या वाघावरती बसलेले आहे, हातात सर्पाचा चाबूक आहे, शिष्यगण जय जयकार करत आहे आणि अगदी डौलाने त्यांची मिरवणूक ज्ञानोबरायांच्या दरबाराकडे निघाली। आणि इकडे ज्ञानोबराय, निवृत्तीज्ञानदेव, सोपन मुक्ताबाई ही चारी भावंड एका घराच्या पडक्या भिंतीवर बसावं आणि आत्मचर्चा करत राहावी। आत्मचर्चा करतायत एका घराच्या भिंतीवरती बसून आणि मग एक मनुष्य धावत पळत आला महाराजांकडे, महाराज तुमच्या भेटीसाठी चांगदेव महाराज येत आहेत, वाघावरती बसले, हातात सर्पाचा चाबूक आहे, शिष्यगण जय जयकार करत आहेत। मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदादा तो वाघावरती बसलाय, हातात सर्पाचा चाबूक आहे, शिष्यगण जय जयकार करत आहेत, आपण त्याला सामोरं कसं जायचं ज्ञानदादा? त्यावेळेस ज्ञानोबराय सांगतात, बघ त्याने जिवंत प्राण्यावरती सत्ता गाजवली, आपण निर्जीव प्राण्यावरती सत्ता गाजवू। आणि ज्या भिंतीवरती ज्ञानोबराय, निवृत्तीज्ञानदेव, सोपन मुक्ताबाई हे चारी भावंड बसले होते ना, त्या भिंतीला प्रार्थना केली चालण्याची, तर ती भिंती चालू लागली। इतकं ज्ञानोबरायांच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम प्रकारची शक्ती आहे। मग जगद्गुरु तुकोबाराय त्याला सांगतात, तू जर शुद्ध अंतकरणाने त्या संतांजवळ गेला तर ते तुझी इच्छा अपेक्षा पूर्ण करतील, कारण त्यांनी तशी मोक्षाची पंगतच घातली। अभंगाचा 3रं चरण। जयाने घातले मुक्तीची संवारी, जयाने घातली मुक्तीची संवारी, जयाने घातली मुक्तीची गवारी, जयाने घातली जगद्गुरु तुकोबा त्या धन्य करायला सांगतात, बाबा रे त्या ज्ञानोबरायांनी मुक्तीची म्हणजे मोक्षाची पंगत घातली। आता मोक्ष 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 म्हणजे नेमका काय? तर मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष होय। काही लोक म्हणतात हे लोक परमार्थ करतात, परमार्थ करतात, परमार्थ शब्दाचा अधिकारच कोणाला माहित नाही, त्या परमार्थ शब्दाचा अर्थच कोणाला माहित नाही। आता परमार्थ शब्दाचा अर्थ काय आहे तर परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन, श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजे परमार्थ होय। विठ्ठला विठ्ठला त्या ज्ञानोबरायांनी मोक्षाची पंगत घातली, मोक्षाची पंगत। बघा मोक्ष कोणालाही प्राप्त होत नाही। अहो हिमालयात आपण जर बघितलं कधी तर अनेक वर्ष अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करतात, स्वतःला झाडाला उलट टांगून घेतात आणि उलट टांगून घेतल्यानंतर भगवंताचं नामचिंतन करतात। अहो ते अशी अवस्था होते त्यांची, कावळे गिद्ध पक्षी येतात, त्यांचं पूर्ण अंगाचं कातडं खाऊन घेतात। शेवटी ते कावळे या गिद्ध पक्ष्यांना विनंती करतात, काबा सबतन खायो चुन चुन खायो मास, दो नैना छाड दियो पिया मिलन की आस। ते सर्व कावळ्या गिद्ध पक्ष्यांना विनंती करतायत, बघा तुम्ही आमच्या सर्व शरीराची चमडी खाली तरी चालेल, परंतु जोपर्यंत माझा भगवान परमात्मा मला दर्शन देत नाही तोपर्यंत माझे 2 बुबुळ फोडू नका। अशी अवस्था त्यांची होते। कशासाठी?
केवळ मोक्ष प्राप्ती करण्यासाठी, परंतु त्या ज्ञानोबरायांनी ते मोक्षाची पंगत घातली. पंगत म्हणजे पंगत काही सामान्य नसते. पंगत खूप मोठी पंगत असते. कुणी द्या त्या ज्ञानोबरायांच्या दरबारात. आज माऊली म्हणून त्या ज्ञानोबरायांना ओळखत आहे. आज कोणालाही माऊली हा पदवी कोणालाही प्राप्त होत नाही, परंतु माझ्या ज्ञानोबरायांना ती माऊली म्हणून पदवी प्राप्त झाली. का तर ज्ञानोबरायांच्या दोरात सोन्याचा पिंपळ आहे. मोक्षाची पंगत त्या ज्ञानोबरायांनी घातली. विठ्ठला विठ्ठला मग जगद्गुरु तुकोबाचा धन्यकार सांगतात, बाबा रे असे सामर्थ्यवान ज्ञानोबा आहे, असे श्रीमंत ज्ञानोबा आहे, त्यांच्या ठिकाणी मुक्ती आहेत, मोक्ष आहेत. त्या ज्ञानोबारांकडे तू जा, ते काय करू शकत नाही. अभंगाचा शेवटचा चरण. तुका म्हणे ते सुखा काय ऊने, 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 राहे समाधान चित्ताचे, राहे समाधान चित्ताचे, करिलाचे काय डोळे महाराज, करिलाचे काय डोळे महाराज, राहिले समाधान चित्ताचे, राहिले समाधान चित्ताचे, करिलाचे काय डोळे महाराज, करिलाचे काय डोळे महाराज. तुकोबारा सांगतात, तुका म्हणे तेथे सुखा काय होणे, राहे समाधान चित्ताची या. परंतु संतांकडे जात असताना आपण संतांकडे जर गेलं तर सुखा काय होणे, सुखाला आनंदाला त्या ठिकाणी पारावर राहत नाही. परंतु संतांकडे जात असताना आपण शुद्ध अंतकरणाने गेलं पाहिजे. कारण आपल्या अंतकरातील दम मल विक्षेप सर्व काम क्रोध काढून टाकले पाहिजे. एकदा की काम क्रोध आपण जर काढून टाकले तर संत महात्मे आपल्याला यथार्थ दर्शन देत असतात. परंतु जोपर्यंत आपल्या अंतकरणात घाण आहे, बघा अनेक लोक दुसऱ्याच्या वाईटावर टपलेले असतात. एका गावात एक कुंभारीण आणि एक माळीण राहत होती. ती माळीण काय करायची, आपली भाजी काढायची आणि बाजारात विकण्यासाठी न्यायची. कुंभारीने आपली मडकी तयार करायची आणि ती सुद्धा बाजारात विकण्यासाठी न्यायची. परंतु एक दिवस दोघींचा माल जास्त होता. त्याने एक उंट भाड्याने आणला आणि त्या उंटावरती एक खोळ टाकली. एका बाजूला भाजी टाकली आणि एका बाजूला मडके टाकली. त्या खोळीत दोन्ही साईडचं वजन जर सारखं असेल तर ती खोळ व्यवस्थित राहू शकते. आणि मग चालता चालता तो उंट मागं वळून बघतोय की आपल्या पाठीवरती नेमकं आहे तरी काय, मागं वळून बघावं. त्या उंटाने मागे वळून बघितलं तर त्याला त्या पाठीवरती मेथीची भाजी दिसली. हिरवं हिरवं काहीतरी दिसलं. तो विचार करतोय आपल्या पाठीवरती हिरवं हिरवं गवत आहे आपल्यासाठी, आपण ते गवत खावं. परंतु ज्या साईडनं माळीण होती त्या साईडनं कुंभारून चालू लागली आणि ज्या साईडनं मडके होते त्या साईडनं माळीण चालू लागली. तो उंट भाजी खाऊ लागला. परंतु ती कुंभारीण विचार करते, ती भाजी खाणार कोणाची खाणार, त्या माळणीची खाणार. आपलं काय नुकसान होणार आहे. त्या उंटाने एक जुडी खाली, दोन जुडी खाली, पण तिच्या लक्षात आलं नाही एक बाजूचं वजन कमी असलं आणि एक बाजूचं वजन जर जास्त असलं तर तिची मडके फुटून जातील. तिने विचार केलाच नाही हो. मग ते मडके भाजी खायला सुरुवात करतोय. ती विचार करते जाऊ दे नुकसान तिचं होईल. परंतु जात असताना एक साईडचं वजन जास्त झालं, एक साईडचं वजन कमी झालं. मडक्यांच्या साईडचं वजन जास्त झालं. ती मडकी दणकन खाली आदळली आणि सर्व मडकी फुटून गेली. म्हणजे तिने दुसऱ्याविषयी वाईट चिंतन केलं, तिचंच वाईट झालं. दुसऱ्याचं तोंड जर काळं करायचं असेल तर आपले हात पहिल्यांदा काळे होत असतात. म्हणजे संतांच्या दरबारात जर आपल्याला जायचं असेल तर आपला शुद्ध अंतकरणाने त्या संतांची सेवा केली पाहिजे, संतांचं नामस्मरण केलं पाहिजे. अशा भगवान परमात्म्याचं आपण सर्वांनी एकदा मुखाने नामचिंतन आणि हाताने टाळी वाजवायची. विठोबा टाळी वाजवा.
भगवानच्या ठिकाणी जात असताना, भगवान परमात्म्याजवळ जात असताना आपण शुद्ध अंतःकरणाने गेले पाहिजे आणि त्या भगवंताचं नामस्मरण आपण शुद्ध अंतःकरणाने केलं पाहिजे. एकदा की आपल्या जीवनात संतांची भेट झाली की भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा, फक्त प्रतिमा वेगवेगळ्या आहे परंतु भगवान परमात्मा आणि संत महात्मे एकच आहे. आणि मग अशा भगवान परमात्म्याचं आपण नामचिंतन, मुखाने नामचिंतन आणि हाताने टाळी वाजून भजन केलं पाहिजे भगवान परमात्म्याचं. बघा, आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्या जन्म मरणरूपी संसारातून सुटका होत असते. आणि हा संसार कसा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, असा हा दुःख बांधवडी असणारा भगवान तो संसार. आपल्याला जर तरुण जायचं असेल तर आपण भगवंताचं नामस्मरण आपल्या जीवनात केलं पाहिजे. यथामती यथावकाश नियोजित वेळेत ज्याप्रमाणे मला बोलता आलं त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकीचे शब्द असतील ते माझ्या बुद्धीचे, माझ्या वाणीचे दोष समजून माझे मला परत करा. जे चांगले असेल ते माझ्या स्वानंद वारकर शिक्षण संस्थेचे समजून आचरणात आणा. आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, सर्व संत महात्म्यांच्या चरणी, टाळकरी मृदंगाचार्य सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. बघ, या संतांची अभंगवाणी आहे, संतांची. आणि संतांच्या अभंगवाणीवरती आपण किती बोलत राहिलं तर ते संपणार नाही. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या अभंगाचा सरळ भावार्थ मला जसा देता आला त्याप्रमाणे मी देण्याचा प्रयत्न केला. झाले सेवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला प्रमाण जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. बोले गुरे वेणे वागुने करा क्षमा पराध महाराज नाही उच्चारे आले कारणे बोला करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाया प्रीती करा करा क्षमा पराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मंडळी, माझा नवीन चित्रपट मोगरा फुलला उद्या म्हणजे 14 जूनला प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्र. नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, आनंद इंगळे, मी, समिधा गुरु, सई देवधर, संयोगिता भावे,